एखाद्या महिलेचा विवाह झाला. विवाहानंतर तिला कोणतीही अपत्य प्राप्ती झाली नाही आणि त्याच परिस्थितीत त्या विवाहित महिलेचं दुर्दैवाने समजा निधन झालं, तर त्या विवाहित महिलेला माहेरकडनं जी काही संपत्ती मिळालेली आहे किंवा माहेरच्या संपत्तीत तिचा जो काही हक्क किंवा हिस्सा असेल, त्यामध्ये पतीला काही हक्क किंवा हिस्सा मिळतो का? हा प्रश्न अनेकांना अनेक वेळा पडतो. या संदर्भात आपल्या हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. आणि नुकताच आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे. आता या प्रकरणामध्ये झालं काय होतं, तर एका महिलेचा विवाह झाला. दरम्यान तिच्या माहेरच्या लोकांनी तिच्या नावावर काही मालमत्ता बक्षीसपत्राने केली. त्याच्यानंतर दुर्दैवाने त्या विवाहित महिलेचं निधन झालं. निधनानंतर ते बक्षीसपत्र एकतर्फी रद्द करण्यात आलं आणि ज्या व्यक्तीने ते बक्षीसपत्र केलेलं होतं, तिने नव्याने मृत्यूपत्र केलं आणि त्या मृत्यूपत्रानुसार ती जी काही मालमत्ता होती ती दुसऱ्या वारसाला दिली. आणि या सगळ्या प्रकारावर पहिल्या बक्षीसपत्राच्या आधारे मयत विवाहित महिलेच्या पतीने हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. हे सगळं प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचलं आणि वर सरकत सरकत उच्च न्यायालयात पोहोचलं. तर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने आपल्या निकालात काय म्हटलंय, त्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत, ते आपण थोडक्यात बघूया. कलम 15(2) चा साधा अर्थ असा आहे, की जर एखाद्या हिंदू महिलेने तिच्या वडील किंवा आईकडून मालमत्ता मिळवली असेल आणि तिच्या मृत्यूसमयी तिची मुले नसतील, तर ती मालमत्ता तिच्या वडिलांच्या कायदेशीर वारसांकडे जाईल. त्यामुळे पतीला तिच्या माहेरकडून मिळालेल्या मालमत्तेवर कोणताही हक्क मिळत नाही. तसेच वकिलांनी योग्यरित्या मांडल्याप्रमाणे जेव्हा प्रतिवादीला हिंदू वारसा हक्क किंवा हिंदू उत्तराधिकार कायदा कलम 15(2) नुसार त्या मालमत्तेवर जर कोणताही हक्कच मिळत नाहीये, तेव्हा तो त्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. त्यामुळे मूळ मालकाने प्रतिवादीच्या पत्नीच्या नावाने केलेल्या बक्षीस पत्रास त्या प्रतिवादीला म्हणजे त्या पतीला कोणताही हक्क प्राप्त होत नाही. याचं कारण असं, की बक्षीसपत्र रद्द करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार हा फक्त ज्याला बक्षीस मिळालं त्या व्यक्तीकडे असतो. आणि आजच्या तारखेत जर विचार करायचा झाला, तर त्या व्यक्तीचं, त्या महिलेचं निधन झालेलं आहे. ती व्यक्ती आज रोजी हयात नाही. तसेच कलम 15(2) नुसार प्रतिवादी आपल्या पत्नीमार्फत कोणताही हक्क त्याला मिळालेला नाही. त्यामुळेच नोंदणी रद्द करण्याच्या कृतीला आव्हान देण्याचाच मूळ अधिकार त्या पतीला पोचत नाही. त्यामुळे पतीने दिलेलं आव्हान हे अपयशी ठरलं. त्या सगळ्या प्रकरणाचा निकाल हे पत्नीच्या माहेरचे जे काही मंडळी होती, त्यांच्या बाजूने देण्यात आला आणि एखाद्या विवाहित महिलेच्या निधनानंतर तिला जर मुलं नसतील, तर पती किंवा सासरची मंडळी तिच्या माहेरच्या मालमत्तेत कोणताही हक्क सांगू शकत नाहीत. ही कायदेशीर तरतूद ह्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली. आता याच्यात लक्षात घेण्यासारखी किंवा अधिक मनोरंजक बाब म्हणजे खरं म्हणजे या प्रकरणामध्ये बक्षीसपत्र झालेलं होतं. पण बक्षीसपत्राने मिळालेली मालमत्ता जरी स्वकष्टार्जित ठरत असली, तरी त्या स्वकष्टार्जित मालमत्तेचं त्या विवाहित महिलेने म्हणजे त्या पतीच्या पत्नीने काहीही करून ठेवलेलं नव्हतं. म्हणजे तिच्या हयातीत ना तिने ती पतीच्या किंवा इतर कोणाच्या नावावर हस्तांतरित केली किंवा आपल्या निधनापूर्वी त्या बाबा बक्षीसपत्राने मला अमुक-अमुक मालमत्ता मिळाली त्याचं काय करावं? या संदर्भात मृत्यूपत्र वगैरे सुद्धा काही केलं नाही. आणि तशाच परिस्थितीत त्या महिलेचं निधन झालं. ह्या 2 पैकी एक गोष्ट जर झाली असती, तर पतीला किंवा त्या मृत्यूपत्रातील लाभार्थ्यांना या मालमत्तेमध्ये हक्क सांगायला एक थोडीशी संधी मिळाली असती. पण तसं काहीच झालं नाही. आणि ते बक्षीसपत्र ज्या व्यक्तीच्या नावे होतं, त्या व्यक्तीचं काहीही अशा गोष्टी न करता निधन झालं. त्या विवाहित महिलेचं निधन झालं आणि निधनानंतर तिचा जो काही हक्क होता, तो पुढे गेलाच नाही. त्यामुळे तिला जे काही बक्षीसपत्र मिळालंय, त्या बक्षीसपत्राच्या विपरीत ज्या काही गोष्टी झाल्यात, त्याच्यावर हक्क सांगण्याचा किंवा त्याच्यावर आक्षेप घेण्याचा अधिकार असणारी व्यक्तीच कायद्याच्या दृष्टीने किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध नव्हती. ह्या सगळ्याचा फायदा त्या विवाहित महिलेच्या माहेरच्या मंडळींना झाला आणि पती किंवा सासरच्या लोकांकडनं त्या मालमत्तेमध्ये हक्क सांगण्याचा जो काही प्रयत्न होता, तो अपयशी ठरला. म्हणून आपण
विशेषतः महिलांचा वारसा हक्क, विवाहित महिलांचा वारसा हक्क हा जेव्हा विषय येतो, तेव्हा संबंधित कायदेशीर तरतुदी बारकाईने तपासल्या पाहिजेत आणि बहुतांश वेळेला विविध गोष्टींचा विचार करून संबंधित कायदेशीर तरतुदी आपल्याकडे आहेत. फक्त आपल्याकडे गंमत काय, की फार खोलात कोणी न जाता, प्रत्यक्ष वास्तव काय आहे याचा शोध कोणी न घेता, सांगोवांगी गोष्टीवर आपला विश्वास बसतो. म्हणजे कोणीतरी सांगतंय ना, 4 लोकं सांगतायत ना, 4 लोकं तसं करतायत ना, मग ते खरंच असेल, मग आपणही तसंच करूया. पण कृपया असं कधीही करू नका. जेव्हा कोणताही कायदेशीर प्रश्न तुमच्यापुढे उपस्थित होईल, तेव्हा त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाऊन त्याचं योग्य उत्तर तुम्ही शोधा आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढचं पाऊल उचला. असं न करता तुम्ही सांगोवांगी बातम्यांवर किंवा सांगोवांगी माहितीवर आधारित जर काही कराल, तर त्यांनी तुमच्या पदरात अपयश येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे असं काही शक्यतो करू नका. सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करा. गरज पडली तर वकील, कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या. सगळ्या गोष्टीत स्पष्टता येऊ दे. सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तरं मिळू देत. मग तुम्हाला पुढचा मार्ग आपोआप सुकर होईल. हा विषय तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.